हॅलो एव्हरीवन. सो आज आपण चर्चा करणार आहोत एका अनोखे हटके फिल्मची. फिल्मचं नाव आहे इन्स्पेक्टर झेंडे. कॉमेडी थ्रिलर फिल्म आहे. फिल्म रिलीज झालेली डिरेक्टली OTT वरती 5 सप्टेंबर 2025 ला. तर नावातून कळतंय की एक इन्स्पेक्टर आहे आणि नेहमी आतापर्यंत जे आपण चोर पोलीस कथा ऐकत आलेलो आहे तीच गोष्ट तुम्हाला इथे पण बघायला मिळते. फक्त इतक्या हलक्या फुलक्या वे मध्ये जनरली आपण कुठल्याही चोर पोलीस ह्यांचा जो काही सामना होत असतो त्या गोष्टी ऍक्शन थ्रिलर किंवा सस्पेन्स कॅटेगरीमध्ये जास्त जातात. या मूवीचा प्लॉट एकदम हलका फुलका आहे. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर झेंडे जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे मधुकर झेंडे प्ले केलेला आहे मनोज बाजपेयी यांनी आणि ते पाठलाग करतायत एका चोराचं नाव सांगितलंय काल भोजराज विच इज इन्स्पायर्ड फ्रॉम द रिअल लाईफ कॅरेक्टर चार्ल्स टोब्राज. आणि ह्या सामन्यामध्ये जेव्हा ते एकमेकांना चेज करतायत एक साधा पोलीस ऑफिसर जो आहे इन्स्पेक्टर जो आहे तो कशी शक्कल लढवतो, कशा वेगवेगळ्या क्लुप्त्या ट्राय करतो आणि त्यांच्या साह्याने तो कसा त्या क्रिमिनल पर्यंत पोहोचतो. एवढा सिम्पल प्लॉट आहे पण इतकं सुंदररित्या ते घडवलेलं आहे. कॉमेडी भरभरून तुम्हाला या फिल्म मध्ये बघायला मिळते. OTT वरती रिलीज का केला हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला. अतिशय फालतू दर्जाचे सिनेमे थिएटरमध्ये असतात आणि 1-2 आठवड्याच्या पुढे टिकत नाहीत. असा सिनेमा ऍक्च्युअली थिएटरमध्ये यायला हवा होता. हरकत नाही, नेटफ्लिक्स वरती अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा लाभ जरूर घेऊ शकता. बाकी फिल्मचे स्टारकास्ट मध्ये तुम्हाला आपले मराठी ऍक्टर्स बरेचसे बघायला मिळतील. म्हणजे भाऊ कदम आहे त्यांच्या जोडीला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिल्म लिहिली आणि डिरेक्ट केलेली आहे चिन्मय मांडलेकर यांनी, जे अतिशय प्रचलित नाव आहे. जर तुम्ही मराठी सिरियल्सचे चाहते असाल तर तुम्ही चिन्मय मांडलेकर यांना ऍज अन ऍक्टर आणि रायटर म्हणून जरूर ओळखता. बाकी गिरिजा ओक पण आहेत ज्यांनी इन्स्पेक्टर झेंडेच्या वाईफचं कॅरेक्टर प्ले केलंय. रोल स्क्रीन टाइम जरी कमी असला ज्या ज्यावेळी गिरिजा ओक स्क्रीनवरती येत आहेत स्वतःची छाप पाडून जात आहेत. तर मूवीचा आनंद तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे OTT वरती. जर तुम्हाला हलकी फुलकी फिल्म त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं आपण स्क्रीनवरती खेळून पण ठेवले जातोय आणि मध्ये मध्ये कंटिन्यू हसायला पण येते, ही गोष्ट हवी असेल तर नक्की तुम्ही फिल्म बघा. बाकी फिल्मचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.